नमस्कार, मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा। माझ्याकडे थोड्या वेळ आधी एक पेशंट आले होते, काकाजी आले होते, ज्यांचं वय होतं 75 वर्ष। आणि जिथे माझ्याकडे आले त्यांनी कंप्लेंट केलं की मॅडम मला 1.5 महिन्याआधी नागिन झालेलं होतं आणि आता 1.5 महिन्यानंतर त्यांना एवढं सिव्हिअर त्यांना म्हणजे या भागाची झाली होती, छातीपासून इकडे बॅककडे पूर्ण फोडे आणि फुंस्या आले होते जेव्हा त्यांना झालं असेल 1.5 महिन्याआधी। तर त्यांनी पहिले म्हणजे तिथे दाखवलं असेल डॉक्टरना, त्याचं डायग्नोसिस नसेल झालं, त्यांनी कंचन आहे म्हणून त्यांना औषधं त्यांनी घेतलं रेग्युलर, पण त्यांना हे लक्षात नाही आलं की त्यांना तेव्हा नागिन झालेलं होतं। आणि जेव्हा ते फोडे गेले, ते 3-4 वेळा डॉक्टर या डॉक्टरकडे त्या डॉक्टरकडे गेले। आता ते फोडे त्यांना पूर्ण बसल्यानंतर त्यांना खूप सिव्हिअर बर्निंग होती तिथे। मी जसं वारंवार सांगत असते की हर्पीज झोस्टर हे एक व्हायरल इन्फेक्शन आहे, हे तुमच्या नसेला डॅमेज करते। जेव्हा आपल्याला हे हर्पीज होतं, नागिन होतं, तेव्हा लवकरात लवकर जर आपल्याला योग्य प्रॉपर ट्रीटमेंट जर मिळाली तर त्याच्यामध्ये आपल्याला लवकर त्याचा इलाज होऊन पुढे होणारे जे कॉम्प्लिकेशन्स आहे ते होत नाही। आणि मोस्ट कॉमन त्याचं जे कॉम्प्लिकेशन आहे बघा, पोस्ट हर्पेटिक न्यूरॅल्जिया, म्हणजे तुमचा जे नागिन आहे हे आराम झाल्यानंतरही तिथे इतकं सिव्हिअर आग असते की कपडासुद्धा सहन होत नाही। काकाजी माझ्याकडे आले, 75 वर्षाचे काकाजी, आणि जेव्हा आले आणि सांगत होते त्यांचे लक्षणं की मॅडम मला रात्रभर झोपेत नाही आणि ढसाढसा रडायला लागले, का मी महिना झाला, मागचा 1-1.5 महिना झाला का मी झोपलोच नाही रात्रभर, मला एवढा त्रास होते, एवढी आग होती का हे कपडे अंगावर ठेवू वाटत नाही, आणि पूर्ण हे आग पूर्ण हातापर्यंत, इथे जरी बोट असं दाबलं म्हणाले तरी इकडे करंट त्यांना पूर्ण मानेपर्यंत करंट आल्यासारखा होतो। तर ती नर्व पूर्ण डॅमेज करते हे नस। म्हणून जर कोणालाही जर हर्पीज झालं असेल, व्हायरल इन्फेक्शन असेल, तर होमिओपॅथी एकदम बेस्ट मेडिसिन। इतके पेशंट आहे माझ्याकडे की जे लगेच पहिल्या 4-5 दिवसात येतात आपल्याकडे, कोणाला दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी लक्षात आल्याबरोबर किंवा कुठलंही झालं तरी लगेच आपण गेलं पाहिजे डॉक्टरकडे, हे त्यांना कळतं आणि आले तर त्यांना खरंच कुठलाच त्रास झालेला नाही, 7-8 दिवसात ते पूर्ण चाललं जाते। आणि त्याच्यात वारंवार जे त्यांना इन्फेक्शन, त्याचं कॉम्प्लिकेशन जे होणार आहे, सेकंडरी इन्फेक्शन आहे, हे होऊ देत नाही आपण। पुष्कळ जणांना तिथे पस तयार होतो। जर तिथे सेकंडरी इन्फेक्शन जर झालं तर व्यवस्थित जर ट्रीटमेंट त्यांनी घेतली नाही किंवा नाही लक्षात आलं की हे नागिन आहे म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे याच्यामध्ये की त्याचं पहिले आपल्याला निदान झालं पाहिजे की हे नागिन आहे म्हणून किंवा हे हर्पीज झालेलं आहे। पुष्कळ जण कंचन आहे, कोणी पालीनं सू केली आहे म्हणून, कोणी कातींचं झालेलं आहे इन्फेक्शन, असं म्हणून ते काही ना काही घरगुती उपाय किंवा इकडे तिकडे टाईमपास होत जातो आणि आजार हा जुना होत जातो। आता ते एवढे रडत होते काकाजी की तेच जर माझ्याकडे 1.5 महिन्याआधी आले असते तर ही वेळ त्यांच्यावर आलीच नसती। म्हणून कुठलंही असं शरीरावर इन्फेक्शन असेल तुम्हाला, तर लवकरात लवकर आपण डॉक्टरचा योग्य सल्ला, ट्रीटमेंट व्यवस्थित घेतलं पाहिजे, त्याचं परफेक्ट निदान आपण हे केलं पाहिजे। कारण त्यांची कंडिशन बघून काल खरंच खूप वाईट वाटत होतं, कारण रात्रभर जर एखादा व्यक्ती 1-1.5 महिना झाला झोपत नाही, असा तडपडत आहे, एवढी आग होत आहे, पूर्ण हातात करंट आल्यासारखा वाटत आहे, तर त्यांची अवस्था आपण समजू शकतो। पण कसं आहे की याच्यात थोडंसं लवकर आपण डॉक्टरकडे आलं, लवकर आपण ट्रीटमेंट सुरू केलं तर लवकर त्याचा रिझल्ट होतो। आपण काय करतो, सगळं घेतो, थकतो, शेवटी मग पेशंट आमच्याकडे येतात, मग तो आजार जुना झालेला असतो, तुमच्या शरीरावर खूप साऱ्या औषधीचा मारा झालेला असतो, मग अशा वेळेस वेळ लागतो आराम होण्यासाठी। म्हणून लवकरात लवकर आपण डॉक्टरकडे आलं पाहिजे आणि योग्य ट्रीटमेंट घेतली पाहिजे। थँक्यू, धन्यवाद।